पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 4 आणि ओवी नंबर 11 ते 20 ज्ञानकर्म संन्यास योग. या 10 ओवींच्या माध्यमातून की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा सुंदर संवाद आपण पाहणार आहोत. त्याचं चिंतन करणार आहोत की योगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला अनमोल असं ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देण्यासाठी की कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याची उकल केलेली आहे की ज्या ज्ञानामुळं जन्ममरणाचा फेरा संपणार आहे. तेच आपण प्रत्येक ओवीमध्ये पाहू. या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. या परमेश्वराचे प्रेम किती अद्भुत आहे हे येथे स्पष्ट दिसते. अर्जुनाने खूप मोठे पुण्य केले म्हणून त्याला हे सर्वोच्च ज्ञान ऐकायला मिळत आहे. हो का जयाची या प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती, मज एकवंकियाची स्थिती आवडतू असे. ज्याच्यावर भगवानाची खरी प्रीती असते त्याच्यासाठी निराकार परमात्मा सुद्धा साकार रूप धारण करतो. अर्जुनाबद्दल माझ्या मनात विशेष प्रेम आहे. एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी नाकळे, जेत ध्यानाचेही डोळे पावतीना. हा परमात्मा असा आहे की मोठमोठ्या योगांनाही सहज समजत नाही. वेदांचा खरा अर्थही त्याला पूर्ण ओळखू शकत नाही. ध्यान करणाऱ्यांचे मन ज्या ठिकाणी पोचू शकत नाही असे या परमात्म्याचे अरूप स्वरूप आहे. तो हा निजस्वरूप अनादि निष्कंप, परी येणे माने सकृप जाहला असे. तो परमात्मा स्वतःच्या स्वरूपात अनादी, अचल आणि शांत आहे. पण अर्जुनावर कृपा करण्यासाठी तो स्वतः भगवान परमात्मा प्रगट झाला आहे. हा त्रैलोक्य पटाची घडी, आकाराची पैलथडी, कैसा याची आवडी अवतरला असे. संपूर्ण तिन्ही लोक ज्याच्या एका इच्छेत सामावलेले आहेत तोच परमेश्वर अर्जुनाच्या प्रेमामुळे छोट्या मानवी रूपात सुद्धा दिसत आहे. श्री भगवानुवाच यम विवस्ते योगम प्रक्तवहानव्याव्यम विवसानं मनवे प्रहा मनुक्षवरवे ब्रीत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हा अविनाशी योग मी प्रथमच सूर्यदेव विवस्थान यांना सांगितला. सूर्यदेवांनी ती मनूला सांगितला आणि मनूने पुढे इक्ष्वाकू राजाला शिकवला. मग देव म्हणे असा पांडुसुता, हाची योगो आम्ही विवस्थता, कतिला परिते वार्ता बहुमा दिवसांची. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अरे अर्जुना, हा योग मी फार पूर्वी सूर्यदेव विवस्नान यांना सांगितला होता. मग तेने विवस्थते रवी, हे योग स्थिती आघवी, निरुपिली बरवी मनुप्रीती. त्या सूर्यदेवांनी हा श्रेष्ठ योग मनूला सांगितला. मनूने आपण अदुष्टिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा. मनूनी स्वतः तो आचरणात आणला आणि पुढे इक्ष्वाकू राजाला शिकवला. अशा प्रकारे ही परंपरा युगानुयुगे पुढे चालत राहिली. एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विधा, सलेन हे महता योगो नष्ट परम तपा. अशा गुरुशिष्य परंपरेने अनेक राजश्रींनी हा योग जाणला होता. पण कालांतराने हा योग लोकांच्या स्मरणातून हरवला. मग आणि कही या योगाते, राजश्री जाहले जाणते, परी तेथोनी आता सांप्रते नेनिजे कोणी. अनेक राजश्रींनी हा योग जाणून घेतला होता पण आता तो फार थोड्यांना माहीत आहे. जे प्राणिया कामी भरू,
देहाची वरी आदरू, मनोनी पडला विसरो आत्मबोधाचा. लोकांचे मन विषयभोग आणि शरीराच्या मोहात अडकले आणि त्यामुळे आत्मज्ञानाचा आणि खऱ्या आत्मस्वरूपाचा त्यांना खऱ्या अर्थाने विसर पडला आहे. या 10 ओव्यांचे चिंतन आपण केलं आहे. या पुढील ओव्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.